नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। मुस्लिम समाज आपल्या देशाचाच भाग, रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य। पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी धार्मिक आणि राजकीय वातावरणावर भाष्य करत मोठे विधान केले आहे। मुस्लिम समाज हा औरंगजेबाचा वारसदार नसून आपल्या देशातीलच नागरिक आणि समाजाचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। धर्माच्या नावावर द्वेष पसरणे किंवा राजकीय फायद्यासाठी भावना भडकवणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांनी एकतेचा संदेश द्यावा असे आवाहन केले। आठवल्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून त्यांच्या या भूमिकेकडे भाजपमधील अंतर्गत राजकीय संदेश म्हणूनही पाहिला जात आहे। या वक्तव्याचे नेमके राजकीय परिणाम काय होतील हे आता पाहावे लागेल। मोगल इथं आल्यानंतर हिंदू तिथले मुस्लिम झालेले आहेत, त्यामुळे काय मुस्लिम हे औरंगजेबची औलाद नाहीये, मुस्लिम हे आपली औलाद आहे। आपली औलाद आहे म्हणजे सगळे हिंदू होते औलाद, आणि 2500 वर्षापूर्वी हा देश सगळा बुद्धिस्ट होता। सगळ्या देशामध्ये सगळे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सगळे बुद्धिस्ट होते। त्यामुळे मला असं वाटतं की आपलं जे म्हणणं आहे की बाबा अशा पद्धतीनं तुम्ही विरोध करू नये, निषेध म्हणण्यापेक्षा असं होऊ नये अशी माझी भूमिका आहे। बीजेपीचे लोक असतील आणि करून असतील, पण या पद्धतीनं भारतीय संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न अजिबात होता कामा नये। इथलं संविधान हे सर्वांसाठी आहे आणि सर्वांच्या धार्मिक भावना ठेच पोहोचू नये ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असं आपलं मत आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।